नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मजेत असाल. तर महादेवांच्या चरणी हीच प्रार्थना करते, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि खूप भरभराटीचा जाओ. तर आज भरपूर दिवसानंतर पुन्हा व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी पालेभाज्या फ्रीजमध्ये कशा स्टोअर करून ठेवते किंवा इतर भाज्यासुद्धा मी कशा स्टोअर करून ठेवते. खास करून पालेभाज्याच मी आज सांगणार आहे की कशा स्टोअर करायच्या, त्या जवळजवळ त्या 5 ते 6 दिवस कशा व्यवस्थित राहतील ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला उशीर न करता पटापट व्हिडिओला सुरुवात करूया का. आणि हां, आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तर चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर आज बनवायला घेतलेलं आहे घेतलेलं नाही, माझं जेवण कंप्लीट झालेलं आहे. आणि जेवायला आजच्या काय काय केले चला सांगते मी तुम्हाला. तर खूप उशीर झालेलाच आहे जेवण करायसाठी. तर आज जेवण करायला काय केलेलं आहे जेवायला सांगते मी तुम्हाला. तर आज बनवलेलं आहे बारीक मेथीची भाजी आणि मिरच्या तळल्यात छान मस्तपैकी आणि टोमॅटोचा सार केला आणि भात आणि भाकरी. तर आजचा ब्लॉग हा विशेष आहे. काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. चला बघूया. तर मंडळी, आज विशेष असं काय, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी भाज्या, आपल्या पालेभाज्या असतात ना, त्या कशा ठेवते, म्हणजे काय करते, कशा व्यवस्थित त्या राहतात फ्रीजमध्ये ते सांगणार आहे. तर मी पहिले पालेभाज्या घरात भरपूर आल्या ना, आता कसं जरा उपवास चालू आहे, चातुर्मास चालू झालेला आहे, त्याच्यामुळे माझा उपवास आहे, त्याच्यामुळे मी काही मच्छी मटण खाते, त्याच्यामुळे मला सारख्या भाज्या लागतात खायला. तर म्हणून आमच्या ह्यांनी पालेभाज्या पण आणल्यात. काय काय आणले बापरे, दुधीची भाजी आणले, भरपूर भाज्या फ्रीजमध्ये. तर पालेभाज्या, विशेष म्हणजे पालेभाज्या आपण कशा स्टोअर करून ठेवायच्या. जर आपण अशी अख्खीच, आता ही मेथी आहे, मेथी आणले, मस्त निवडून घेतली आणि स्वच्छ धुतली आणि थोडीशी अशी पाणी कळत ठेवली होती, तर ती झालेली आहे. आणि आता ती मी स्वच्छ अशी छान अशी, हे बघा, एकदम अशी बारीक कापून हे एक स्टीलचा डब्बा घेतला आहे. या डब्यामध्ये मी अशी ठेवणार स्टोअर करून. तर तुम्हाला सांगते, ही चांगलीच ना अशी 4-5 दिवस व्यवस्थित जशीच्या तशी राहते. आणि जर का आपण अशीच भाजी ठेवली ना फ्रीजमध्ये, तर ती भाजी तशीच राहत नाही, मग ती पिकून जाते. मग त्यापेक्षा मी ठरवलं की अशी कटिंग करून व्यवस्थित डब्बा पॅक, सील पॅक असा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायची. तुम्हाला अजून दाखवते. मी आणखीन एक भाजी ठेवलेली आहे अशी. आता ही शेपूची भाजी यांनी आणली, त्या दिवशी मी धुतली, कटिंग करून वगैरे ठेवली. आता या भाजीला जवळजवळ 5-6 दिवस जास्तच झाले. तर ती भाजी एकदम व्यवस्थित जशीच्या तशी हिरवी गार आहे. तर असं तुम्ही अशा प्लॅस्टिकच्या डब्यात, स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अशीच अख्खीची अख्खी भाजी ठेवू नका, नाहीतर ती भाजी होते खराब, जाते पिकून. माझं खूप वेळा असं नेहमी व्हायला लागलं, म्हणून मग मी आता तसंच करते. आणि आत्ता ह्यांनी मंगळवारी ना बारीक मेथीची भाजी मंगळवारी आणलेली. तर मी काय केलं, त्याच दिवशी ती भाजी स्वच्छ धुतली, मस्त कटिंग केली आणि अशी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून दिली. मग बघा, आज एकदम व्यवस्थित ताजी तवानी भाजी होती. 2 दिवस तर झालेच होते त्याला, पण जर मी ती तशीच ठेवली असती ना, आणि बारीक मेथी तर सगळ्यांना माहितीच आहे, ओली राहते आणि ती अगदी अशी पचपचलेली होऊन जाते. म्हणून मग ती काय करायची, स्वच्छ धुवायची, कापायची मस्त आणि स्टीलच्या एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची. तर मला तुम्हाला आज हेच सांगायचं होतं, की आपण भाज्या कशा स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे कुठलीही भाजी कटिंग केलीत ना का, मग ती सगळी कटिंग करायची आणि आपल्याला पाहिजे तेवढी करायची आणि बाकीची आपल्या स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची. आणि आता वरून पण आलेला आहे क्लासवरून आणि आता त्याला लागलेली आहे भूक. तर मी सकाळी केला होता, मी तुम्हाला माहितीच आहे की मी सध्या सकाळी चहा चपाती असं खात नाही, तर चपाती खायची बंद केली आहे. कधीतरी क्वचित एखादी चपाती भाजीबरोबर वगैरे दुपारची खाते.
पण सकाळची सहसा मी ज्या 2 चपात्या खात होती त्या चहाबरोबर मी बंद केल्यात. आणि आज त्यासाठी मग मी वेगवेगळं रोज काहीतरी वेगवेगळं, असं चिला म्हणू नका किंवा भाकरी म्हणू नका, अशी काहीतरी वेगळं करून खाते. तर आज बनवलं होतं मी, मका होता तर मक्याचे दाणे काढले, मिक्सरला वाटून घेतला तो, आणि मग त्याच्यामध्ये मेथीची भाजी तर होतीच, मग मेथीची भाजी एवढी एवढी थोडीशी घातली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये घातलं मी ज्वारी आणि नाचणीचं पीठ 4 चमचे, आणि थोडंसं लसूण घातला कापून कटिंग करून. त्याच्यानंतर धणा जिरा पावडर घातलं, त्याच्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये घातलं काळी मिरी पावडर घातलं, आणि मस्त असं मळून घेतलं. आणि थोडंसं आपलं प्रोटीन्ससाठी चण्याचं पीठ घातलं. तर सगळ्यात तर प्रोटीन्स भरपूरच असतात, पण तेही घातलं. तर असं, आणि ते मस्त असं मळून घेतलं. त्याच्यामध्ये हळद मसाला काही नाही घातलं, मीठ घातलं, बास, मसाला घातलेला नाही. आणि मिरची घातली कटिंग करून. आणि आज आम्ही त्याचा नाश्ता केला. आज वरुणला सुद्धा मी तेच दिलं होतं खायला. बघा जेवण बघायला चालू झालेली आहे. इथे केले, मिरच्या केल्यात अरे, आणि टोमॅटोचा सार आहे वरून. मग काय तुला रोज काय देणार बाळा? चिकन बाळा, ऐका, चिकन रोज, चिकन रोज काय देणार? तर चिकन. तर चला, आता माझी मेथीची भाजी कटिंग करून झालेली आहे. आता मी ती फ्रीजला ठेवून देणार. आता उद्या बघूया, उद्या मेथीची भाजी नाही करणार, परवा करेल, फ्रायडे सॅटर्डेला करेल मेथीची भाजी, आणि उद्या शेपूची भाजी करूया. आता ही भाजी अशी स्टोअर केलेली आहे मस्त. आता ती चांगली 4-5 दिवस राहणार. जेवढी लागेल तेवढी भाजी करायची, परत आपली डब्बा झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवायचा नाही. ओके. तर तुम्ही म्हणाल आज काय अशी अवतारीच आहे, तर हो, आता कामं बिमं आटपली का साडी नेसणार आहे. आणि मी सोमवारपासून शिवपुराणसुद्धा वाचायला घेतलेलं आहे. तर आता माझा एक संहिता, त्याची विद्येश्वर संहिता ही कंप्लीट होईल. झाले 4 दिवस चालू करून, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, आज 4था दिवस आहे. आता मी पटापट हे सगळं, आता जेवण तर झाले, आता हे ओट्यावरचं सगळं क्लीन करते, जेवणाचा ताट छान वाढते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी जेवायच्या आधी पहिल्यांदा शिवपुराण वाचून घेणार आणि मग जेवणार. आता खूप वाजलेलं आहे, जवळजवळ 1:30 वाजून गेलेला आहे, पण असो, काही हरकत नाही, चालतं थोडाफार उशीर. कुठे आपल्याला जायचं आहे, सध्या ब्लाऊजांची कामं पण नाही. हां, आणखी कोणाला ब्लाऊज शिवायचं असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. छान वेगवेगळ्या डिझाईनचं तुम्हाला हवं तसं डिझाईनचं तुम्ही सांगाल तशा डिझाईनचं ब्लाऊज मी शिवून द्यायला तयार आहे, आणि ड्रेससुद्धा शिवते. तर चला म्हणजे आता पहिले फ्रीजमध्ये भाजी ठेवून देऊया. तसं मी सगळं लसूण म्हणू नका, सगळं असं वेगवेगळं असं ठेवून देते डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये. तर आणखीन एक दाखवते बघा. मी काल हे तूप बनवलं घरातच, मस्त तूप झालेलं आहे. आहा, सुगंध, वा वा, असं घरातलंच तूप आम्ही खातो. तर चला जेवण वाढते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा, आता मी हे जेवणाचा ताट मस्त वाढून घेतलेलं आहे. आमच्या ह्यांना वाढले, भूक लागले, उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे जेवण वाढून तयार आहे. इथे आहे भात, बारीक मेथीची भाजी, मिरची फ्राय केली, आणि मस्तपैकी टोमॅटोचा सार, बीट घातलं आहे त्याच्यामध्ये, तसा मी टोमॅटोचा सार बनवलेला आहे. तर या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला, नाही तर करी करून बघा. हे सगळं मस्त असं जेवण छानपैकी व्हेज थाली, आजची व्हेज थाली आहे स्पेशल. बारीक मेथीची भाजी आणि मिरची फ्राय, भाकरी पण आहे जोडीला. तर चला पटापट जेवून घेऊया आता. आणि हा आजचा व्हिडिओ खूप शॉर्ट आहे. तर मंडळी, तुम्ही बघितलंत ना, आता मी तुम्हाला कसं सगळं व्यवस्थित दाखवलं, की कसं व्यवस्थित म्हणजे असं समोरासमोरच दाखवलं, व्यवस्थित अगदी व्यवस्थित नाही दाखवलं, तर दाखवलं की मी तुम्हाला कशा त्या भाज्या ठेवायच्या हे दाखवलं, की आपण मस्त व्यवस्थित धुवून स्वच्छ करून पाणी निथळून त्या कटिंग करायच्या आणि मस्तपैकी स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये त्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायच्या. तर आता साडी बिडी नेसून रेडी झालेली आहे, मी तयार झालेली आहे. पूजा माझी लवकर झाली आणि त्याच्यानंतर मग जेवण झालं. आता ह्यांना जेवण वाढले, वरुणला पण वाढायचं आहे जेवण, पण पहिले म्हटलं साडी नेसून घेऊया. आणि आता पहिले मी शिवपुराण वाचायला घेणार आणि त्याचे
2-3 अध्याय हे असतात, असे 2-3 अध्याय असतात ते मी वाचणार. त्याच्यानंतर मग जेवून घेणार. शिवपुराण वाचल्याशिवाय जेवत नाही. संध्याकाळी 2 टाईम मी वाचते. एकदा सकाळी आत्ता वाचणार आणि नंतर रात्री एकदा वाचणार जेवायच्या आधी. तर चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता जेवण पण वाढलेलं आहे आणि पहिले मी वाचून घेते आणि मग जेवणार. ठीक आहे, तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा शॉर्ट व्हिडिओ होता. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा तुम्ही. तर चला पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. बाय.